वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य आयोजित अभिवादन बाईक रॅली 2023। बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजनांचे नेते आदरणीय श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व युवा नेतृत्व यूथ आयकॉन माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात या भव्य दिव्य महा अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। भीमा कोरेगाव येथे आपल्या अस्मितेची लढाई लढत असताना शहीद झालेल्या 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ उभा केलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुणे ते भीमा कोरेगाव अभिवादन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। आदरणीय युवा नेते यूथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात या बाईक रॅलीचे आयोजन करण्याची संकल्पना महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून मांडण्यात आली। नियोजन बैठकीत दिलेल्या आदेशानुसार वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर, वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर, वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आघाडी पुणे शहर आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्व शाखांचे कार्यकर्ते झपाटून ही अभिवादन रॅली यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस झटत होते। ही संकल्पना साकार करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहराला आणि पिंपरी चिंचवड शहराला याची जबाबदारी देण्यात आली। नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच आलेली आहे आणि अशा क्षणी एवढी मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं डोंगरा एवढं मोठं आव्हान वाटत होतं, परंतु या डोंगरा एवढ्या मोठ्या आव्हानाला या युवा अध्यक्षांनी आणि युवा कार्यकारिणीने अत्यंत शिस्तीने नियोजन पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण केली आणि ही बाईक रॅली खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात एक सुवर्णपान ठरली। आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये या रॅलीचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं। खऱ्या अर्थानं राजकारणात प्रत्येक राजकीय पक्षानं याची दखल घेतली आणि खऱ्या अर्थानं अत्यंत परिणामकारक ऊर्जादायी असणारी ही बाईक रॅली एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच भीमा कोरेगाव येथे धडकली। आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण तरुण पिढी युवा शक्ती एकवटली आणि प्रचंड ऊर्जेनं या बाईक रॅलीच्या कामासाठी लागली। आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात नियोजन बैठक घेण्यात आली आणि नवनिर्वाचित शहर कार्यकारिणी समोर, युवा कार्यकारिणी समोर याची संकल्पना आदरणीय सुजातदादा आंबेडकरांनी मांडली। या बैठकीस आदरणीय राजेंद्रदादा पातोडे, आदरणीय ऋषिकेशदादा नांगरे पाटील, आदरणीय विशालजी गवळी, आदरणीय अफरोजजी मुल्ला असे अनेक मान्यवर उपस्थित होते। या बाईक रॅलीचे नियोजन करत असताना वंचित बहुजन आघाडी युवा कार्यकारिणीच्या माध्यमातून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते झपाटून कामाला लागले।
दिवस कमी होते, परंतु कमी दिवसातही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण युवा कार्यकारिणी जनतेत गेली. गावात, शहरात, बस, रिक्षा, टेम्पो कुठलीही गोष्ट न सोडता प्रत्येक गोष्टीवर आपलं बॅनर लागलं पाहिजे, आपलं पोस्टर लागलं पाहिजे. प्रत्येक विहारात, गल्लीत, मंदिरात, मस्जिदमध्ये आपलं बॅनर, आपलं पॅम्पलेट आणि आपले कार्यकर्ते पोहोचले. या बाईक रॅलीने एक नवा इतिहास रचला. या बाईक रॅलीने खऱ्या अर्थानं एक नवचैतन्य पुणे शहरामध्ये निर्माण केलं. आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी दिलेला आदेश शिरोधार्य मानून या तरुण पिढीनं खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जाऊन या रॅलीचं नियोजन केलं आणि ही रॅली यशस्वी करून दाखवली. रॅलीचं पोस्टर येण्याच्या पहिल्या दिवसापासूनच सोशल मीडियावरती या रॅलीची चर्चा सुरू झाली. पुणे शहराचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सोमनाथ पानगावे, महासचिव आदरणीय शुभम चव्हाण, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि तमाम कार्यकारिणी कामाला लागली आणि त्यांनी लाखो पोस्टर छापले. हे पोस्टर वेगवेगळ्या माध्यमातून शहराच्या विविध कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात आले आणि मग कार्यकर्ते झपाटून कामाला लागले. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत हे कार्यकर्ते अहोरात्रपणे या रॅलीच्या नियोजनात मग्न झाले. रात्री बस स्टँडवरती जाऊन प्रत्येक बसला हे पोस्टर लावण्यापासून ते घराघरात, विहारावर, मंदिरावर, गल्लीबोळात प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी घेऊन हे विहारातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोस्टर पोहोचवले. भिंतीवर पोस्टर लावले. वेगवेगळ्या DP वरती, वेगवेगळ्या चौकात पोस्टर दिसू लागले. हळूहळू जसं रॅलीची वेळ जवळ येत होती तसं शहरामध्ये रॅलीचं वातावरण दिसू लागले. या रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुरुष, महिला, तरुण, युवक, युवती आणि कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले. हे कशा पद्धतीने सहभागी होतील यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन बैठका घेण्यात आल्या, कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. लोकांचा जनसंपर्क करून लोकांच्या घरोघरी जाऊन या रॅलीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आणि या रॅलीला येण्याचं आव्हान करण्यात आलं. एवढंच काय, ते या कार्यकारिणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांना आमंत्रणाची पत्र दिली. समता सैनिक दलापासून ते वेगवेगळ्या कामगार आघाड्या असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, या प्रत्येकाला निमंत्रण पत्र देण्यात आले आणि अधिकृत निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून सर्वांना या रॅलीसाठी येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. रॅलीची तयारी होता 31 डिसेंबरचा दिवस आला. 31 डिसेंबर रॅलीचा दिवस. या दिवशी प्रत्येक कार्यकर्ता सकाळी उठल्यापासून या रॅलीच्या तयारीत होता. संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती हळूहळू गर्दी जमायला लागली. हजारो बाईक्स या ठिकाणी उपस्थित झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या रॅलीची लाईन सुरू झाली. ती थेट साधू वासवानी चौकाला वळसा घालून पुन्हा सेंट्रल हॉटेलपर्यंत येईल एवढी मोठी, जवळजवळ 1 किलोमीटर अंतर होईल एवढी मोठी बाईकची लाईन लागली आणि कार्यकर्त्यांची रीग लागली की आपल्याला पुढे यायचंय, आपल्याला पुढे दिसायचंय. या दृष्टीने महिला आणि पुरुष, युवक यांच्यामध्ये चढाओढ सुरू झाली.
रात्री 9-9:30 वाजता आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांचं आगमन. आदरणीय सुजातदादा आंबेडकरांच्या आगमनाने आसमंत दुमदुमून गेला आणि खऱ्या अर्थाने एक उत्साहाचं चैतन्याचं वातावरण पुणे स्टेशन परिसरात आपल्याला दिसू लागलं. आदरणीय सुजातदादा आंबेडकरांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या अभिवादन बाईक रॅलीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या बाईक रॅलीमध्ये उपस्थित असणारा साऊथचा सुपरस्टार अभिनेता चेतन कुमार. अभिनेता चेतन कुमार हा आंबेडकरवादी कलावंत असून तो वेगवेगळ्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार पेरण्याचं काम करतो. आघाडीचा अभिनेता असूनही प्रत्यक्षरित्या फुले शाहू आंबेडकर, पेरियार यांच्या विचार प्रवाहात स्वतः अत्यंत आघाडीवर येऊन काम करणारा हा सुपरस्टार असणारा अभिनेता बाईक रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणून सिद्ध झाला. वंचित बहुजन आघाड़ी को किसी की मदद की जरूरत नहीं है. एक युवा नेता सभी प्रस्तापितों के राजकारण को फोड़ते हुए आगे बढ़ रहा है और उसका नाम है सुजात भाई साहब अम्बेडकर. आप सब में मैं उसी जज्बे को देखता हूँ और उसी जज्बे के साथ मैं यकीन के साथ कह सकता हूँ कि आप इस भारत के पार्लियामेंट में जाएंगे और विधानसभाओं में भी जाएंगे. आने वाला दौर ये हमारा है. जय भीम. मित्रांनो, आज युवा नेते सुजातदादा आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये प्रथमच आपण शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला भीमा कोरेगाव अभिवादन बाईक रॅली 2023 आयोजन केलेलं आहे. आज ही सुरुवात आहे आणि ही क्रांतीची सुरुवात आहे. आपल्याला 2024ला हा बदल घडवून आणायचा आहे. आदरणीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब दादा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची सत्ता बदलून टाकायची आहे. 500 शूर महावीरांना पहिलं अभिवादन. आणि दादाने जे आम्हा युवक युनियन अध्यक्षांना जे संधी दिली ही रॅली 1 महिन्यात पूर्ण करण्याची आणि आम्ही आमच्या परीने पूर्णपणे ताकद लावून ती केली. त्या सर्व आलेल्या भीम सैनिकांचा आभार मानतो. जय भीम. आजच्या आदरणीय सुजातदादा आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आज एक सुरुवात नवीन वर्षामध्ये या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ज्या ताकदीनं आज युवक आघाडीच्या वतीनं ही रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व युवक बांधवांचं आणि इथं जमलेल्या प्रत्येक माझ्या भावाचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की पूजेचं स्थान आहे. इथून आपल्याला जाऊन एक पूजा घेऊन येणाऱ्या 2-3 महिन्यांनी जी लोकसभा आहे त्याच पूजेमध्ये ताकदीनं आपल्याला ते काम करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे. राजकीय दंड नाही. देशाचं स्वातंत्र्य आवाज ठेवण्याकरिता, भारतीय लोकशाही टिकवण्याकरिता, भारतीय संविधानाच्या रक्षणात आमचे राष्ट्रीय युवा नेते सुभाषभाई आंबेडकर यांच्या नेतृत्वात या रॅलीचं आयोजन त्यासाठी करण्यात आलेलं आहे. आज या रॅलीच्या आयोजनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र युवक कमिटीच्या वतीनं ज्या लोकांनी
राज्याच्या कार्यकारिणीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, मी तुम्हा सर्वांचं कौतुक करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आणि आज जसे या रॅलीमध्ये उभे आहात तसे उद्याच्या राजकारणामध्ये निर्णय प्रक्रिया करत असताना बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा, ही अपेक्षा मी व्यक्त करतो. पण जाता जाता एक सांगेल मी की जर कुणी आम्हाला म्हणत असेल की शिंग बोनात वासरू व्हा, तर त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की गड्यावर आमची शिंग ही फुले शाहू आंबेडकर विचारांची आहे. जर कुणी आम्हाला म्हणत असेल शिंग बोनात आमच्या कल्पात सामील व्हा, तर आम्ही शिंग ठेवून तुम्हाला धडका दिल्याशिवाय आजच्या दिवशी आपण सर्व जो विजय स्तंभ आहे त्या विजयाची पताका लहरावत सुजात दादाच्या नेतृत्वात मार्गक्रमण करणार आहोत. आणि सोबत आमचे मित्र चेतन कुमार, जे कन्नडाचे ऍक्टर आहेत, महत्वाचे फेमस ऍक्टर आहेत, पण ते नुसतेच ऍक्टर नाही तर ते ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि लोकशाहीची पाण्यामध्ये रुजली पाहिजे म्हणून बाळासाहेबांसोबत काम करायला तयार आहे. I'm very happy today to be here on Bhima Koregaon Vijayotsava. I want to thank Vanchit Bahujan Agadi and I want to thank Mr. Priyadarshini, Mr. Sujat Ambedkar, Mr. Nilesh and all those who are trying to build an ideal society in the vision of Phule Shahu and Baba Saheb, and we are with you. Remember, Bhima Koregaon Vijayotsava is a symbol of resistance. It's a symbol that anything is possible. But you must understand that when 1880 to 1927 Baba Saheb brings them, it's over 100 years. So what these Maruwadi forces do, they erase our histories, they burn our books, they annihilate our resistance. We must reclaim our resistance, we must reclaim our histories. Remember Jai Bhim, our slogan. Remember when it comes from? It comes from when the Mahar Dalit soldiers crossed the Bhima River and they screamed to galvanize themselves, Jai Bhim. Today Jai Bhim is a call to equality, justice and truth. And Shahu, Phule and Baba Saheb are not just the icons of Maharashtra, they are the icons of Karnataka, they are the icons of Bharata, they are the icons of the world. And I will be with you for this fight, and we need to mobilize with private sector reservations on caste, region, gender and all kinds of reservations to fulfill the dream of Baba Saheb Ambedkar. So Jai Bhim, Jai Bharat to everybody. इथे आज दोन महत्वाचे हिरो आपल्याकडे आलेले आहेत. युअर वॉर्म वेलकम इन महाराष्ट्र, चेतनजी. आणि दुसरे आपले हिरो कोण? एकच वादा, एकच वादा. फटाके फुटले, आतिषबाजी सुरू झाली आणि रॅलीला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली.
माता भगिनींना, माझ्या मित्रांना आणि या चळवळीतल्या प्रत्येक साथीदाराला माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना 2018चा इतिहास आठवत असेल. जेव्हा कोणाला जास्त माहिती नव्हतं, जेव्हा फक्त इकडे आपल्या माता भगिनी यायच्या, मोठ्या संख्येने जेव्हा दिवसा माता भगिनी यायचा, तेव्हा इकडच्या धारकऱ्यांनी, घुसखोऱ्यांनी हिंमत करून भीमा कोरेगावच्या स्थळी आपल्यावरती हल्ला केला होता. हे आपण कधी विसरणार नाही होत मित्रांनो. पण तेच होत असताना आपण हे पण लक्षात ठेवूया की 5 वर्ष झाले, दिवसा नाही तर रात्री 12 वाजता आपण इकडे भीम सैनिकांचं सैन्य घेऊन उतरलोय. आणि आज आपण सर्वांनी ताकद दाखवलीये, जो जोश दाखवलाय, जो उत्साह दाखवलाय आणि ज्या संख्येने आपण सर्व इकडे उपस्थित राहिलो, या संख्येने एक संख्येत तर इकडच्या मनुवाद्यांना, धारकऱ्यांना, घुसखोरांना सगळ्यांना मिळून चुकणारे की तुम्ही हिंमत करून जाता परत आमच्यावर हात उचलायची. आज काबूल परत नाही गेला तर आम्ही त्या भीमा कोरेगावच्या 500 सैनिकांची अवलाद नाही. आणि ज्या प्रकारे याच धर्तीवरती आपल्या 500 शूरवीर योद्ध्यांनी इकडच्या पेशवाईला कापून जमिनीमध्ये काढलं होतं, त्याच पद्धतीने येणाऱ्या बाबासाहेबांच्या प्रत्येक मानणाऱ्या पिढ्या, इकडचे तमाम बहुजन, आदिवासी, मुसलमान आणि तमाम वंचित इकडच्या मनुवाद्यांना जोपर्यंत महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये काढत नाही, तोपर्यंत आपण हा लढा थांबवणार नाही होत मित्रांनो. आणि हेच म्हणत असताना मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण जी ताकद दाखवलीये, जो जोश दाखवलाय, जो ऊर्जा दाखवलीये, ती येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांना झोपत नाही, जोपर्यंत त्यांना हरवत नाही, जोपर्यंत त्यांना उचलून सत्तेच्या बाहेर आपटत नाही, तोपर्यंत हा जोश, ही ताकद, हा उत्साह कुठे कमी नका होऊ देऊ. आणि जर आपण बघितलं आणि जर आपण कुठल्याही पद्धतीने हा जोश, ताकद आणि उत्साह कमी नाही होऊ दिला तर आपण पण बघून घेऊ आपल्या समोर कोण छाती उभं करून राहतो ते बघून. आपण ज्या पद्धतीने एकत्र आलोय, त्या पद्धतीने एकत्र आलो तर आपल्याला थांबवणारं, आपल्याला रोखणारं ह्या जगामध्ये कोणी नाहीये. आणि इकडे बरेच लोक म्हणतात की आंबेडकरवादी सत्तेत पोहोचत नसतात, इकडचे वंचित सत्तेत पोहोचत नसतात. पण यावर्षी त्यांना एक सांगतो की कोण थांबवतंय बघू. आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही एवढं म्हणून थांबतो. आणि शेवटचा आपल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी सप्रेम जय भीम.